नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागील काही तासांमध्ये आपण भारतातल्या उच्च शिक्षणामध्ये, त्याच्या प्रगतीमध्ये, त्याच्या गुणवत्ता व दर्जाच्या नियमन नियंत्रणामध्ये, या उच्च शिक्षण संस्थांना अर्थसहाय्य देण्यामध्ये, मार्गदर्शन करण्यामध्ये ज्या सर्वोच्च किंवा शिखर संस्थेचं सर्वात मोठं योगदान आहे, त्या विद्यापीठ अनुदान आयोगाचा अभ्यास आपण सुरू केलेला होता. आयोगाला एक मोठी दीर्घ परंपरा आहे, इतिहास आहे. भारतातल्या उच्च शिक्षणाच्या प्रसरणासाठी, त्यातील दर्जा व गुणवत्ता यांच्या वाढीसाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने आजवर अनेक योजना किंवा अनेक स्वरूपाचे प्रकल्प किंवा विकासात्मक कार्यक्रम राबवलेले आहेत. आपण त्या सर्वांचा टप्प्याटप्प्याने आढावा हा आजवरच्या तासांमध्ये घेतला होता. विद्यापीठ अनुदान आयोगाची विविध कार्य देखील आपण पाहिली, ज्यामध्ये प्रामुख्याने आयोगाची सल्लादायी कार्ये आणि गुणवत्ता किंवा दर्जाच्या व्यवस्थापनाबाबतची त्यांची भूमिका याबाबत आपण सविस्तर चर्चा केली होती. त्यानंतर आयोगाच्या विविध विकासात्मक कार्यक्रमांचा, प्रकल्पांचा आढावा आपण घेतला होता, की ज्यामध्ये आयोगाचा पुढाकार असतो, आयोगाचं मार्गदर्शन असतं, आयोगाचं सहकार्य आणि सहाय्य हे उपलब्ध झालेलं असतं. मग यामध्ये विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्त्या असोत किंवा शिक्षकांच्या गुणवत्तेबाबत असोत, अभ्यासक्रमांच्या परीक्षांच्या दर्जाबाबत असो किंवा उच्च शिक्षण संस्थांमधील पायाभूत विकासाच्या बाबत असो, या साऱ्या बाबींमध्ये आयोगाचा सल्ला, आयोगाचं सहकार्य हे अतिशय मध्यवर्ती व महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतं. यानंतर आणखीन एक अतिशय महत्त्वाची गोष्ट, की आयोगाच्या पुढाकारातून अहमदाबाद येथे इन्फ्लिबनिट अर्थात माहिती व ग्रंथालय जाळे, इन्फॉर्मेशन अँड लायब्ररी नेटवर्क याची स्थापना झालेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपणाला कदाचित माहीत नसेल, परंतु आपल्या महाविद्यालयातील ग्रंथालयाने आणि आपल्या महाविद्यालयाचे जे ग्रंथपाल आहेत, डॉक्टर गोवर्धन आवटे यांच्या प्रयत्नांमधून, यांच्या पुढाकारामधून आपल्यालाही ही सुविधा आपल्या महाविद्यालयामध्ये उपलब्ध आहे. या सुविधेच्या माध्यमातून विद्यार्थी असो किंवा शिक्षक असो, अवघ्या एका क्लिकमध्ये अतिशय उच्च दर्जाचं साहित्य स्वतःसाठी उपलब्ध करून घेऊ शकतो. आपल्या महाविद्यालयाच्या रिसोर्स सेंटरमध्ये ही सुविधा विशेषत्वाने राबवली जाते. आपण सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा. त्याचबरोबरीने आयोगाने नॅशनल असेसमेंट अँड ॲक्रेडिटेशन काउन्सिल याच्या निर्मितीमध्ये देखील महत्त्वाचं इनपुट दिलेलं आहे. बेंगलोर येथे असणारी ही संस्था विद्यापीठ व महाविद्यालयांचं मूल्यांकन करणारी, त्यांचं पतमानांकन ठरवणारी सर्वोच्च संस्था आहे. हीच संस्था महाविद्यालय असोत किंवा विद्यापीठे असोत यांना ग्रेड प्रदान करत असते.
आपल्या महाविद्यालयाला ए ग्रेड हा नॅक समितीनेच देऊ केलेला आहे. आपल्या विद्यापीठाला जो ग्रेड दिलेला आहे तो देखील याच नॅक समितीने दिलेला आहे. याचबरोबर विद्यापीठ अनुदान आयोग विविध प्रकाशनांसाठी मदत करतं. म्हणजे उच्च शिक्षण संस्थांच्या सांख्यिकी आकडेवारीचा आढावा घेणारं युनिव्हर्सिटी डेव्हलपमेंट इन इंडिया हे मासिक असो किंवा जर्नल ऑफ हायर एज्युकेशन असो किंवा बुलेटिन ऑफ हायर एज्युकेशन असेल किंवा UGC न्यूजलेटर असेल, हे आयोगाचे कार्यक्रम व योजनांची माहिती देणारे प्रकाशने आयोगाकडून प्रकाशित केली जातात. थोडक्यात आयोगाचं कार्य हे अतिशय व्यापक, महत्त्वाचं, मौल्यवान असं आहे. परंतु मित्रांनो, इतकं असलं तरीही मागील काही दिवसांमध्ये आयोगाच्या कार्यावर फार मोठ्या प्रमाणावर टीका टिप्पणी ही सुरू झालेली आहे. आयोगाला अनेक स्वरूपाच्या मर्यादा आहेत, विशेषतः आर्थिक मर्यादा आहेत. म्हणजे ज्या प्रमाणामध्ये उच्च शिक्षण संस्थांच्या संख्येमध्ये वृद्धी झाली, सर्वांनाच आयोग आर्थिक सहकार्य पुरवत नाही किंवा पुरवू शकत नाही. जी महाविद्यालये 2F 12B यामध्ये असतील, आयोग फक्त त्यांना मदत करतं. शिष्यवृत्त्या अनेक स्वरूपाच्या आयोगानं बंद केलेल्या आहेत. शिक्षकांच्या संशोधन प्रकल्पांना मान्यता देणं आयोगानं जवळपास आता बंद केलेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आयोग आता विद्यापीठांना, महाविद्यालयांना स्वायत्ततेसाठी प्रोत्साहित करत आहे. म्हणजे आपण आज घडीला एका अर्थानं असं म्हणू शकतो की अनुदान देण्यासाठी शिफारस करणारं, पुढाकार घेणारं असं हे उच्च शिक्षणातलं एक केंद्र, त्यालाच आज आर्थिक मर्यादा आहेत. तेथेच आज वित्तीय तुटवडा हा आपल्याला दिसून येतो. आणखीन एक आयोगावर फार मोठ्या प्रमाणावर टीका मागील काही दिवसांमध्ये केली जाते की आयोगामध्ये आता राजकीय हस्तक्षेप प्रचंड वाढलेला आहे. म्हणजे आयोगातल्या सदस्यांच्या नियुक्तीपासून ते कोणते अभ्यासक्रम असावेत, अभ्यासक्रम कशा स्वरूपाचे असावेत, या साऱ्या बाबी आज घडीला UGC जेव्हा सांगतं, निर्देश देतं, तेव्हा त्याला एक प्रकारचा राजकीय दर्प अनुभवता येतो. आणि त्यामुळं विद्यापीठ अनुदान आयोगासारख्या एका अतिशय महत्त्वाच्या संस्थेच्या माध्यमातून देखील राजकारण केल्या जात आहे, ती देखील टीका ही विद्यापीठ अनुदान आयोगावर केली जाते. विद्यापीठ अनुदान आयोगावर आणखीन एक महत्त्वाची टीका ही होते की वैश्विक स्पर्धेसाठी विद्यापीठ अनुदान आयोग आजपर्यंत भारतातल्या एकाही शिक्षण संस्थेला तयार करू शकलेलं नाही. हे अतिशय मोठं अपयश विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नावे आहे की जे नाकारता येणार नाही. 1953 साली उद्घाटन झालेली, 1956ला कायद्यानं अस्तित्वात आलेली इतकी जुनी संस्था ही, परंतु आज घडीला जगातल्या प्रमुख 200 विद्यापीठांमध्ये भारतातलं एकही विद्यापीठ असत नाही. म्हणजे
विद्यापीठीय ज्ञानाचा धडा हा भारताने जगाला दिलेला आहे आणि आज भारतामध्येच उच्च शिक्षणाचा वानवा, गुणवत्तेचा अभाव आपल्याला फार मोठ्या प्रमाणावर जाणवतो, दिसून येतो. हे एका अर्थानं विद्यापीठ अनुदान आयोगाचंच अपयश आहे. आणि त्यामुळे आज घडीला जागतिक स्पर्धेसाठी भारतातल्या उच्च शिक्षण संस्था तयार नाहीत, कमकुवत आहेत, दुर्बल आहेत. खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरणाच्या रेट्यामध्ये आज घडीला विद्यापीठ अनुदान आयोग उच्च शिक्षणासारख्या अतिशय महत्त्वाच्या व क्रांतिकारी धोरणामध्ये सुद्धा स्वायत्ततेसारखे प्रयोग करत आहे. अशा वेळी समाजामध्ये जे दुर्बल आहेत, वंचित आहेत, शोषित आहेत, त्यांनी शिक्षण कसं घ्यावं हा मोठा प्रश्न आहे. उच्च शिक्षण आज इतक्या महागाचं झालेलं आहे. ही कुठेतरी आयोगाचीच जबाबदारी आहे. अशा वेळी उच्च शिक्षणामध्ये दर्जा राखण्याच्या नावाखाली आयोग उच्च शिक्षण संस्थांचं अनुदान काढून घेत आहे, शिष्यवृत्त्या बंद करत आहे. हा खाजगीकरण, उदारीकरणाचा जो प्रभाव आहे, यामुळं भारतातल्या एका फार मोठ्या गरजू वर्गाला उच्च शिक्षणापासून डिटॅच व्हावं लागत आहे. उच्च शिक्षणापासून त्यांना दूर जावं लागत आहे किंवा उच्च शिक्षणासाठी आवश्यक असणाऱ्या ज्या काही बाबी आहेत त्यांची पूर्तता या घटकांकडून होणे आता शक्य नाही. हा आयोगाचा अपयशी ठरल्याचा सगळ्यात मोठा पुरावा आपल्याला सांगता येऊ शकतो. आयोगाचा प्रभाव आणि परिणामकारकता ही आधीच्या प्रमाणे राहिलेली नाही, हे देखील आपल्याला सखेद नमूद करावं लागेल. ज्या पद्धतीनं आज विद्यापीठ अनुदान आयोग स्वायत्ततेसाठी विद्यापीठांना प्रोत्साहित करत आहे, महाविद्यालयांना प्रोत्साहित करत आहे, विविध प्रकारचे ग्रांट्स हे देणं बंद करत आहे. त्यामुळे भारतातल्या उच्च शिक्षणाचं भविष्य काय असेल याबाबत अभ्यासकांच्या वर्तुळामध्ये फार मोठ्या प्रमाणावर चिंता ही व्यक्त केली जात आहे. मित्रहो, 2009 सालीच केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या मंत्र्यांनी एक योजना ही समोर आणली होती की ज्यामध्ये विद्यापीठ अनुदान आयोग आणि भारतीय तंत्र शिक्षण परिषद यांना बंद करून त्यांच्या जागी एक शक्तिसंपन्न प्राधिकरण अस्तित्वात आणण्याची चर्चा केली होती. मार्च 2015 मध्ये केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री असणाऱ्या श्रीमती स्मृती इराणी यांनी एक समिती नियुक्त केली होती आणि या समितीने देखील असं स्पष्ट कथन केलं होतं की विद्यापीठ अनुदान आयोग आपल्या उद्देशामध्ये अपयशी ठरलेलं आहे आणि त्यामुळे त्याला बरखास्त करण्यात यावं. त्याचबरोबर आयोग असो किंवा अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद असो, यांना नष्ट करून, यांना बरखास्त करून त्यांच्या जागी हिरा HEERA अर्थात हायर एज्युकेशन एम्पॉवरमेंट रेग्युलेशन एजन्सी ही आणण्यात यावी.
नीती आयोगाचे CEO आणि उच्च शिक्षण सचिव आणि इतर काही अनेक विशेषज्ञ यांच्या एका समितीने अगदी यावर आपलं काम हे सुरू केलेलं आहे आणि त्या दृष्टीनं आपण लवकरच पाहू की विद्यापीठ अनुदान आयोगाचं अस्तित्व हे संपुष्टात आलेलं आहे. आणि अगदी आजच्या खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरणाच्या रेट्यामध्ये आपण ही त्रासदी समजू शकतो की फक्त अनुदान देणं किंवा फक्त पैसा पुरवणं हे विद्यापीठ अनुदान आयोग करू शकत नाही. ते आता आयोगाला झेपणारही नाही. आणि सरकारही जे एक मुख्य सामाजिक धोरण म्हणतो शैक्षणिक, या सामाजिक धोरणापासून स्वतःला विड्रॉ करत आहे, त्यापासून दूर जात आहे. थोडक्यात विद्यापीठ अनुदान आयोगाने आजपर्यंत अनेक योजना, प्रकल्प, अभियान, धोरणे यांच्या माध्यमातून देशाच्या उच्च शिक्षणाच्या विकासामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण योगदान केलेलं आहे. ते कोणीही नाकारणार नाही. परंतु भविष्यातील उच्च शिक्षण आयोगाकडून तितक्याच सक्षमतेने हाताळले जाईल याबाबतही आता कोणी खात्री देऊ शकत नाही. धन्यवाद.